की मल्चिंग पेपरचा अजून एक उपाय होतो, त्याला ठिबक लागतं आणि ठिबक म्हणलं की पाणी खूप कमी लागतं, उन्हाळ्यात हे खूप उपयोग येतं. त्यानंतर ओव्हरऑल लुक असा होता, कारण की आमचे पूर्ण झेंडू लावून झाले होते. 15 दिवसानंतर त्याला कळ्या येतात, कळ्या पण खोडायच्या असतं, त्याचा पण ब्लॉग टाकेल मी. त्यानंतर संध्याकाळी खुशीला असं थोडं व्हायरस झालं होतं, जे की छोटे छोटे पिंपल्स येतात. मग तिला आवरलं मस्त, जिला जेऊ वगैरे घातलं. त्यानंतर आम्ही लगेच हॉस्पिटलला निघालो. आमचं अपॉइंटमेंट 8:30ची होती, मग आम्ही 8 वाजता निघालो. तिथे गेल्यावर खूप गर्दी होती आणि मग थोड्या वेळ खुशीसोबत खेळले. खुशी पण खेळली तिथं, बाकीचे पण खूप छान असे मुलं होते, त्यांच्यासोबत खेळली. त्यानंतर हॉस्पिटल झालं आणि दूध घेतलं. दूध पण तिला खूप आवडतं. त्यानंतर दूध वगैरे घेतलं आणि असंच आमच्या खुशीला इंजेक्शन पण द्यायचं चालू होतं. विचार चालू होता की द्यावे की नाही. आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर असंच थोडा टाईमपास केला. त्यानंतर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझ्या शेतातले ब्लॉग आवडताय का नाही नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.